नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आज तुफान पाऊस लागलो आमच्याकडे, म्हणजे कालपासूनच चालू झालो हा पाऊस. आणि म्हटलं मासे चढले का बघूया. कुर्ल्यांका काल जरा गेलो, काल गावले रात्री थोडेसे. आज बघूया, रात्री जाऊचा प्लॅन आहे परत. आणि आजच पाऊस जरा जोरदार चालू झालो हा. आणि इलो ऋतिक आणि मी आणि खूप दिवस व्हिडिओ टाकूक नाही, म्हटलं आज जरा टाकूया बघूया. तर हे बघ, इल्लो मासे धरू, कारण होय ना मासे मिळतात दरवर्षी. पण आता जरा पाऊस कमी झाला, थोड्या वेळानं परत येऊन बघूया. होय मासे चढतात, बऱ्यापैकी गावतात. तर आता जातो वर वर बघूया काही चढलेत का बघूया. आमच्याकडे ना एका कोके म्हणतात, म्हणजे हो एक खुब्याचा प्रकार हा. खुबे असतात ना तसा सेम ह्याच्यातला ह्या टर्फल काढला जाता. आणि ह्याच्यात जर मास असतात तर ती आमटी बनवली जाता. खूप चविष्ट अशी आमटी लागतं याची. तर आमच्याकडे एका खुबे म्हणतं, सॉरी कोके म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हे काय मासे नाही आहेत, वरच्या डोबाकडे जाऊन बघतो मिळतात काय. हरला म्हणजे डोंगरातून पाणी येतं आणि होय ना कुर्ले गावतात. तर बघूया थंय काय मासे चढाक नाही होते. होय म्हटलं आता कुर्ले तरी एक दोन गावतात का बघूया. खया खया ही बघा केवढी कुर्ली आहे बघा. साईज बघा फक्त केवढी आहे ती. अस्सल हरलातली कुर्ली आहे ही बघा. मोठी कुर्ली मिळाली. जर मोबाईल कॅमेरा येईल. साई जाती बघा. पहिली कुर्ली गावली, हरलातली कुर्ली. हिच्या वरती पूर्ण डोंगर हा. मस्त गावली ना. तर आम्ही काही पिशवी आणूक नाही होतो, इल्लो माशाची पिशवी आणलो बारकी, पण गावली कुर्ली आहे बघा. आता दोरी पण अडवू नाही, अशी बांधलो मस्त पैकी बघा. साईज बघा फक्त कसली हा, हे बघा. तर आम्ही आता कुर्ली मिळाली आमका त्या हरलाक. आणि आता बरोबर जून महिनो संपा गेलो, म्हणजे जुलै आता लागतलो. तरी या डोंगरावर तो फणस हा, म्हणजे एवढे पूर्ण जंगल हा, तरी पण अजून या फणसाक फणस असत. माकडाने किती फणस खाऊन टाकलेले, खाली सबन खाऊन टाकलेले फणस, तरी पण अजून जून महिनो संपात इलो तरी पण अजून फणस असत. म्हणजे निसर्गाची काय देणगी आहे ती बघा. अजून फणस ठिकाण असत. जुलैपर्यंत फणस असतात आमच्याकडे. इकडे जुलैपर्यंत फणस आपल्याला मिळतात. उशिरा लागणारे जे फणस असतात ते जुलैपर्यंत आमच्या. आता इलो ह्या दुसऱ्या फणसाकडे. तो पण डोंगरात लागणच फणस असा, पूर्ण गावठी फणस आहे. याच्यावर आता दोन आणि वरती असत. तर आता काय झाला मॅडम, निसरडा झाला पूर्ण पावसामुळे. पण इथले दोनही फणस जून झाले. तिथले तो एक फणस मिळता का बघतोय, कारण काठीयान ढकललंय तर तो खाली जातो, मिळातो नाही परत. चढण काढल्याशिवाय पर्याय नाही. आणि काय बघूया मिळता काय. चढलंय खरं. बघ पाठीमागे टाकू गावताचं टाक. निघालो हा. हे टाकू तिकडे पाठी टाक. पाय लागणार नाही रे. होतो काढतो. मारे पाय लागणार नाही. पाय लागत नाही अजिबात. म्हटलं कोण गेला डोंगरात. चल पिकलो काय रे. अजून आपणास पिकात 2 दिवसात कापवा की रसाळा माहीत नाही. बरं मस्त पैकी अजून 4-5 असत त्याच्यावर फणस, पण ते आता पाऊस लागलो की जाते ते खराब. चल
पिशवी टाकलं. आता टाकतो. तर आता आम्ही काढलो बघा टायकाळो, कोवळं टायकाळो हा. साधारण त्याची वरची पानं असतात ना ती काढूची असतात बघा. साधारण हा बघा टायकाळो वरचं कोवळी पानं असतात ना ती काढूची असतात. टायकाळो पावसाच्या पहिल्या पावसात साधारण सड्यावर वगैरे हे करतात. जळलेली ह्या असतात बघा माती, जळलेली माती साधारण हे टायकाळो येतात. कोवळी कोवळी पानं असतात त्याच्यात. पौष्टिक अशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही भाजी आहे टायकाळो. फक्त ही पावसाळ्या ऋतूतच आपणाक बघूक मिळता बघा. सगळीकडे बघलात तिथं जळलेली माती आहे थंय तुमका ही बघूक गावता. साधारण जून जुलै महिन्यापर्यंत ही भाजी तुम्ही खाऊ शकता, कारण कोवळी असता. नंतर ती भाजी जून झाली का नंतर ती जरा चवीक बरोबर लागत नाही. तर मित्रांनो माझं नको दाखव, तुझं नाही रे. तो बघा एक दुसरी गावली हिचं बारक्याचं डॉप कसा आहे बघा. इकडनं पाणी येतं सर वरून. आणि हे कुर्ली गावली बघा ही दुसरी, ही पण मोठी आहे साधारण. मस्त गावली ना. हे बघा तर तिला पटकन हे गमली खाली. तसं हा पत्तर होता त्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित क्लिअर, पण एक नंबर आहे बघा मजबूत. तर मित्रांनो काय झालं माहिती आहे, आम्ही इल्लो खरे तर मासे धरूच्या दृष्टिकोनातून, पण मासे दिसर आमका गेल्या वर्षी मिळले थंय अजून पाणी व्हाय तसं जाऊक नाही, त्यामुळे मिळाक नाहीत मासे. तर आमका एक कुर्ली मोठी मिळाली, ती तुमका दाखयलं आहे मी. आणि थंय ह्या मिळालो एक फणस गावलो मोठो. आणि टायकाळो काढता बघा ऋतिक पाठीमागे टायकाळो काढलो. आणि आता जातलो घराक. तर घराकडे रात्री काल थोडे कुर्ले मिळाले, रात्री आम्ही धरलेलो ते तुमका घराकडे गेल्यानंतर दाखवत आहे किती गावले आहेत, केदी साईज आती बरे गावले आहेत. 10-12 कुर्ले असत आणि मोठे असत साधारण. ते तुमका घराकडे ठेवलं आहे मी डपात, ते तुमका दाखवत आहे. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलो जरा तोडक्या मोडक्या काय काय बारीक सारीकच दाखवलं आहे. कसं वाटलं व्हिडिओ तर बघा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया परत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. रात्री मिळाले 10-15 असं, पण मोठे आहे साईज गाव कसली आहे ही बघा. ही गाव बऱ्यापैकी मोठे आहे बघा. डेंगो बघा केवढं मोठं होतं तो बाहेर येऊ बघता बघा. तर हे बघा रात्री कुर्ले गावले ते डपात ठेवलं. हे बघा केवढी मोठी कुर्ली आहे. ही एक गावली.